सध्या हसनाबाद जिल्हा परिषद सर्कलमध्ये विविध समस्या भेडसावत आहे आणि अनेक आंदोलन करणारे आंदोलक आता सध्या आपल्यासोबत आहे आणि हे जे आंदोलक आहे ह्या आंदोलकांनी एक आगळं वेगळं आंदोलन या हसनाबाद ते सिरसगाव रस्त्यावरती केलेलं आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय त्यांची मागणी आहे आणि हे आंदोलन करण्यामागचा त्यांचा हेतू काय आहे। दादा, काय नाव तुमचं, काय सांगाल मला, तुम्ही जे आंदोलन करताय काय मागणी तुमची आणि काय हे खड्ड्यामध्ये आंदोलन तुम्ही करताय, कोणता मुद्दा घेऊन आंदोलन करताय? माझं नाव किशोर शेजूळ, ऑल इंडिया पॅंथर सेना तालुका अध्यक्ष भोकरदन। माझी मागणी होती की हसनाबाद ते सिरसगाव वाघरळ या रस्त्याला पडलेले खड्डे बुजवावे आणि झालेलं अतिक्रमण जे मेन चौक आहे हसनाबाद या ठिकाणी व्यावसायिक लोकांनी ते अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी पार्किंग करायला जागा ठेवलेली नाही म्हणून लोक मोटरसायकली रस्त्यावरती लावतात, त्यामुळे त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो आणि मोठ्या गाड्या वाहतुकीला अडचण येतात। आणि दुसरी जी मागणी होती आमची की सोयगाव देवी बेलोरा रजाळा मार्गे सिरसगाव वाघरळ जो जाणारा जो दिंडी मार्ग होता तो दिंडी मार्ग गेल्या 5-6 वर्षापासून चालू आहे असं आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सांगतात आणि त्यांनी लेखी स्वरूपात 2022 मध्ये मला एक पत्र दिलेलं होतं की हा दिंडी मार्ग प्रगतीपथावर आहे असं त्यांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे, पण आजपर्यंत कुठंच त्याचं काम चालू दिसलेलं नाही। म्हणून माझी मागणी होती की हा रस्ता का बंद आहे याचा तुम्ही लेखी स्वरूपात मला खुलासा करावा, ही एक मागणी माझी होती। त्याच्यानंतर अजून एक माझी मागणी होती की हसनाबाद इथून जाणारा 753 MH महामार्ग या मार्गावरील जो काही हसनाबादमधून जाणार आहे त्या ठिकाणी त्यांनी नाल्या बांधलेल्या नाही, त्या नाल्याचं काम पूर्ण करावं अशा 3-4 मागण्या घेऊन मी या ठिकाणी खड्ड्यात बसून आंदोलन करीत आहे। आंदोलनाचे विविध प्रकार आहेत, कोणी धरणे आंदोलन करते, कोणी उपोषण करते, हीच संकल्पना का तुमच्या डोक्यात सुचली? ही संकल्पना म्हणजे या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले होते आणि त्यामुळे आम्ही 2-3 वेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलं, पण त्यांनी काही त्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणून मी आंदोलन करण्याचं ठरवलं। संबंधित विभागानं या जो हसनाबाद ते सिरसगाव रस्ता आहे या रस्त्यावरती थोड्या प्रमाणात खड्डे बुजवण्याचं काम सुरू केल्याचं दिसतंय, काय सांगाल? आम्ही त्या ठिकाणी खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा दिला। त्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशीच हे खड्डे बुजवण्याचं काम चालू त्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलं, पण ते थातूर मातूर म्हणजे साधी कच आणून त्यामध्ये टाकली आणि खड्डे बुजवण्याचं काम केलं। हे कच 2-4 वाहन जर गेले वाळूचे की लगेच वरती येणार आहे। हे जे तुमचं आंदोलन आहे हे आंदोलन याची रूपरेषा कशी असणार आहे? थोड्या वेळापुरता आहे किंवा काय त्याची नेमकं रूपरेषा कशी असणार आहे? प्रशासन दखल घेणार नाही तोपर्यंत असणार आहे की फक्त एक लक्षणिक आंदोलन असणार आहे? नाही, प्रशासन दखल घेईपर्यंत नाही आहे, हे फक्त लक्षणिक आहे आजच्या पुरतं, अर्धा एक तास समजा। याच्यानंतर त्यांनी 10-15-20 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये आम्हाला खुलासा दिला नाही तर आम्ही लाक्षणिक आंदोलन करू। पवित्र काय असणार तुमचं आंदोलनाचा? पवित्र काय असणार? पवित्र हेच, जोपर्यंत आपल्याला आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत। नक्कीच, आपण जर पाहिलं तर हे जे आंदोलक आहे ह्या आंदोलकांनी विविध प्रकारे आंदोलन आतापर्यंत केल्याचं दिसतंय आणि आज जे आंदोलन सुरू आहे हे खड्ड्यामध्ये अगदी दूषित पाण्यामध्ये बसून हे आंदोलन करतायत। प्रशासनाच्या वतीनं जोपर्यंत त्यांची जी मागणी आहे ही तात्काळ मान्य करावी आणि जर प्रशासनानं मान्य केली नाही तर वेगळं आंदोलन करण्याचा देखील इशारा या आंदोलकांना दिला आहे। सोनाजी दोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना।